नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय। बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना रिझल्ट लागल्यापासून जो स्कोर आला त्यानंतर मला MBBSला किंवा BMSला किंवा BDSला गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेटमध्ये किंवा डीममध्ये ॲडमिशन मिळेल का, ह्या प्रकारचे जशा प्रकारचे प्रश्न येत राहिले त्याच पद्धतीनं माझ्या कॅटेगरीला किती फीस बसू शकेल या संदर्भातले खूप सारे प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहताना दिसले। त्यामुळे मी आज ह्या एक महत्त्वाच्या विषयावरती तुम्हाला चर्चा करणार आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत आपल्या कॅटेगरीला किती फीस बसणार आहे या संदर्भात विस्तृत चर्चा आज आपण करणार आहे। वास्तविक कॅटेगरीचा विचार करायला गेलं तर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन हे सेंट्रल म्हणजे केंद्र लेवलला एकूण 5 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं। एक तर ओपन, EWS, OBC, SC आणि ST या 5 कॅटेगरीमध्ये तुमचं सर्व वर्गीकरण केलेलं आहे। परंतु वेगवेगळ्या राज्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र एकूण 10 कॅटेगरीमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनल वर्गीकरण 100% सीट्सचं वर्गीकरण केलेलं आहे। त्यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC, EWS, SCBC, VJ, NT, BCD किंवा त्याला आपण NT 1, 2, 3 असं पण म्हणतो आणि SC आणि ST। आता त्यामध्ये SBC म्हणून एक स्पेशल बॅकवर्ड कास्ट हा पण कॅटेगरी आहे की जी कॅटेगरी OBC मध्ये मेरिटनुसार इन्क्लूड होत असते। आज आपण या सर्वांमध्ये कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशननुसार तुमचं जर महाराष्ट्र राज्याच्या CET सेलमध्ये फॉर्म भरून मेरिट बेसिसवरती 85% सिलेक्शन झालेलं असेल तर आपल्या कॅटेगरीला किती फीस बसू शकणार आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 1,50,000च्या आसपास सर्व कॉलेजची समान फीज आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामधल्या प्रायव्हेट एकूण 24 कॉलेजमध्ये मात्र 7 लाखापासून ते 14 लाखापर्यंत पर इयर फीज आहे। आपण ह्या सर्व कॉलेजेसमध्ये फी ही ज्या प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी जरी असली तर सर्व कॉलेजेसची उदाहरणार्थ म्हणून आपण प्रायव्हेट कॉलेजची फीज 10 लाख एवढी पकडणार आहे। तर माझ्या कॅटेगरीला किती फीज बसू शकणार आहे त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक MBBS कॉलेजची फीज ही 7 लाखापासून 14 लाखापर्यंत आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 126 प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसमध्ये एकंदरीत 1,65,000 पासून ते 3,10,000 पर्यंत BMS कॉलेजची फीज आहे। BDS कॉलेजची फीज सुद्धा 2,10,000 पासून ते 4,10,000 पर्यंत आपल्याला फीज असताना दिसत आहे। परंतु ही फीज आहे ती कॉलेजची फीज आहे, परंतु माझ्या कॅटेगरीला फीज किती बसेल यावरती आता महत्त्वाची चर्चा आपण करणार आहे। सर्वात सुरुवात करायला गेलं तर आपण SC आणि ST या कॅटेगरीपासून सुरुवात करूया। बऱ्याच वेळा जे काही फीज असते, फी स्ट्रक्चर असतं, त्या फी स्ट्रक्चरचं वर्गीकरण जे केलेलं असतं त्यामध्ये 10% डेव्हलपमेंट फी आणि 90% ही ट्यूशन फी असते। त्यामुळे ट्यूशन फी आणि एकंदरीत एखाद्या कॉलेजची फीज 10 लाख एवढी असेल तर मात्र त्यामध्ये ट्यूशन फी 9 लाख रुपये आणि स्कॉलरशिप जे काही डेव्हलपमेंट फीज आहे ती आपल्याला जवळपास 10% एवढी असते। म्हणजेच 1 लाख रुपये डेव्हलपमेंट फी आणि 9 लाख रुपये ट्यूशन फी असते। अशा पद्धतीनं 10 लाख रुपये एवढी फीज असते। वास्तविक फीज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 7 लाखापासून 14 लाखापर्यंत आहे। परंतु आपण आता उदाहरणादाखल 10 लाख रुपये एवढी फीज आपण गव्हर्नमेंट ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये आहे असं समजलेलं आहे। SC आणि ST कॅटेगरीसाठी डेव्हलपमेंट फीज त्याचबरोबर ट्यूशन फी पूर्णतः माफ आहे, म्हणजे 0 फीज आहे। तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारची फीज लागणार नाही। म्हणजे ट्यूशन फी जी 9 लाख रुपये असेल किंवा डेव्हलपमेंट फी जी 1 लाख रुपये असेल ती सर्वच्या सर्व फी माफ होणार आहे। मग आता गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल तर या दोन्ही कॉलेजेसमध्ये आपल्याला SC ST कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारची फी उपलब्ध नाही। सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आपण जर व्हेरीफाय करून घेतले तर आपल्याला अगदी नॉमिनल 2-5 हजार रुपयाचे फीज भरून प्रायव्हेट कॉलेजची जरी 14 लाख रुपये फीज असली तरीसुद्धा तुम्हाला SC आणि ST कॅटेगरीला कसल्याही प्रकारची फी लागत नाही। त्यानंतर पुढची जे कॅटेगरी येते त्यामध्ये VJ म्हणजे त्याला विमुक्त जाती म्हणतो किंवा DT1 असं म्हणतो, म्हणजे त्याला डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हटलं जातं।
त्यानंतर NTB म्हणजे नोमॅटिक ट्राईब्स बी, नोमॅटिक ट्राईब्स सी आणि नोमॅटिक ट्राईब्स डी, म्हणजे NTBCD याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये NT1 2 3 असं म्हणतो. आणि व्हीजे या कॅटेगरीला, त्याचबरोबर पुढची एक कॅटेगरी जी SBC आहे, ज्याला स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो, की OBC कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होते. प्रत्यक्ष सिलेक्शन होताना OBCमधून होतं, परंतु SBCसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी फी माफी जी आहे ती 90% एवढी आहे. SC आणि STसाठी डेव्हलपमेंट फीज 10% जी असते ती पूर्ण माफ असते. त्याचबरोबर ट्यूशन फीजसुद्धा 100% म्हणजे 90% जी असते ती फी माफ असते. परंतु व्हीजे, NTBCD आणि SBC की जे सिलेक्शन होताना OBCमधून होत असतं, त्या स्पेशल बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला 10% फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागणार आहे. म्हणजे एखाद्या कॉलेजची फीज जर 10 लाख रुपये असेल तर ती आपल्याला फक्त 1 लाख रुपये भरावी लागणार आहे. त्याही पलीकडे जाऊन आपण ज्यावेळेस पुढे चर्चा करूया, ह्या सर्व मुलांना आणि मुलींना, मुलींचं मोफत शिक्षणाचा GR 2024मध्ये जो पारित झाला, त्यानंतर जो काही SC आणि STच्या विद्यार्थ्यांना जी काही 0 फीज आहे ती तशीच राहिलेली आहे, मुलांना आणि मुलींना सेमच आहे. त्याचबरोबर SBC, व्हीजे, NT1 2 3च्या सर्व कॅटेगरीच्या मुलांना आणि मुलींना समान फक्त 10% एवढी फीज भरावी लागणार आहे. आता पुढची जी कॅटेगरी राहील त्याला आपण SEBC म्हणू, ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो, की ज्याला मराठा आरक्षण जे 99/2024मध्ये आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मात्र 2 वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे जवळपास जी फीज आपल्याला डेव्हलपमेंट फी जी 10 लाखामधील 1 लाख रुपये आहे आणि ती ट्यूशन फी 9 लाख रुपये आहे, याच्यामधील फक्त 10 लाखामधली 1 लाख रुपये डेव्हलपमेंट फी SEBCच्या मुलींना द्यायची आहे. परंतु मुलांना मात्र डेव्हलपमेंट फी ही जी आहे ती निम्मी केली जाते आणि त्याचबरोबर ट्यूशन फीसुद्धा निम्मी होते. म्हणजे SEBCच्या मुलांना 5 लाख रुपये फीस भरावी लागणार आहे, 10 लाख रुपये ज्या कॉलेजची फीस असेल त्यावेळेस, आणि मुलींना मात्र फक्त 1 लाख रुपये फीस भरावी लागणार आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो OBC कॅटेगरी आहे किंवा EWS या कॅटेगरीला मुलींना या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस म्हणजे 10 लाखापैकी 1 लाख रुपये एवढी भरावी लागणार आहे आणि मुलांना मात्र 50% फी माफी आहे. त्या ठिकाणी OBC आणि EWSच्या आणि SEBCच्या या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना आपल्याला 50% फीस भरावी लागणार आहे. आता वास्तविक ओपन कॅटेगरीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालेलं असेल आणि तुमचं रिसेंट इयरचं उत्पन्न जर समजा 8 लाखापेक्षा कमी असेल तर मात्र मुलींना 10% एवढी फीस भरायची आहे आणि मुलांना 50% एवढी फीस भरायची आहे. म्हणजेच ज्या ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या ठिकाणी फक्त पूर्ण 100% फीस भरावी लागणार आहे. मग ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाख म्हणजे संपूर्ण पालक म्हणजे आई आणि वडील या दोघांचंही एकत्रित उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांना फीमध्ये माफी मिळणार नाही अशा प्रकारचा संदेश 2024च्या अगोदरपर्यंत होता. परंतु इलेक्शनच्या अगोदर नीट 2024च्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सर्व विद्यार्थी जे काही कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना जो काही उत्पन्नाची अट आहे ती 8 लाखाची उत्पन्नाची अट काढून टाकलेली आहे. त्यामुळं नॉन क्रिमी लेयर हे तुम्हाला उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला नॉन क्रिमी लेयर मिळणार आहे आणि तुम्हाला कॅटेगरीतला मेरिटमधला बेनिफिट मिळणार आहे. आता बऱ्याच वेळा मेरिटमधला बेनिफिट मिळणं आणि कॅटेगरीमधला स्कॉलरशिपमधील किंवा फीमधील बेनिफिट मिळणं असे 2 वेगवेगळे विभाग आहेत. वास्तविक ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला मेरिटमध्ये म्हणजे आपल्या कॅटेगरीचं सीट मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. त्यामध्ये SC आणि STला कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढं आवश्यक आहे. परंतु बाकीच्या सर्व म्हणजे त्यामध्ये SEBC, व्हीजे, NT1 2 3 आणि OBC SBC या कॅटेगरीला मात्र कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेयर असणं आवश्यक आहे. आता नॉन क्रिमी लेयर सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना कॅटेगरीतलं आपलं जी सीट आहे त्याच्यासाठी क्लेम करता येणार आहे.
आता विषय राहिला तो EWSसाठी. EWSचं फक्त 1 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित सर्व ज्यांना कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनमध्ये आपली जात समाविष्ट नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना EWSचं 1 वर्षासाठी व्हॅलिड असणारं स्टेटचं त्याचबरोबर 1 वर्षासाठी व्हॅलिड असणारं केंद्राचं EWS सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं आणि त्याचा लाभ आपल्याला तुम्हाला त्यावर्षी त्याच्या कॅटेगरीमधलं सीट तुम्हाला घेण्यासाठी 10% कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधील सीट घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि यासाठी मात्र कसल्याही प्रकारचं दुसरं डॉक्युमेंट लागत नाही, फक्त EWS सर्टिफिकेट पाहिजे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखलाची फक्त मर्यादा आहे. आता हा झाला आपलं सीट जे काही कॉलेजमध्ये असणारं कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे, म्हणजे माझ्या कॅटेगरीसाठी जे सीट्स आहे, उदाहरणार्थ SC/BC साठी 10% सीट्स आहेत, OBCसाठी 19% सीट्स आहेत, त्याचबरोबर व्हिजेसाठी जे काही 2.5% सीट्स आहेत, म्हणजे हे सर्व सीट्स जे आहेत SC कॅटेगरीसाठी 13% सीट्स आहेत किंवा ST कॅटेगरीसाठी ठीक आहे 7% सीट्स आहेत. हे सीट्ससाठी क्लेम करण्यासाठी तुम्हाला नॉन क्रीमी लेअर कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असतं. परंतु ज्यावेळेस फीज भरण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला उत्पन्नाचा 8 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला पूर्ण फीज भरा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. परंतु जो नीट 2024च्या वेळेस 20 सप्टेंबर 2024 रोजी जो GR निघालेला आहे, या GR तुम्हाला एकदा म्हणजे नॉन क्रीमी लेअरसाठी कसल्याही प्रकारचं उत्पन्नाची अट काढून टाकलेली आहे. दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही एकदा जर तुम्ही नॉन क्रीमी लेअर मिळालं तर तिथून पुढे तुम्हाला 3 वर्षासाठी तुम्हाला ते व्हॅलिड राहणार आहे. एकदाच फक्त उत्पन्नाचा दाखला मागितला तर दरवर्षी तुम्हाला कसल्याही प्रकारचा उत्पन्नाचा दाखला मागणार नाही. एकदा तुम्हाला फीज माफी झाली की तिथून पुढे संपूर्ण कोर्स होईपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारची फी माफीच राहणार आहे, तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचा GR सुद्धा 20 सप्टेंबर 2024च्या GR मध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना जो काही फी माफीचा जो मुलींसाठी फक्त 10% फीज भरायचे आहे, मग MBBSसाठी 7 लाखापासून 14 लाख रुपये फीज असेल तर त्या ठिकाणी 70,000 पासून ते 1,40,000पर्यंत फीज भरायची आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मुले आहेत म्हणजे त्यामध्ये मुले कोणत्या कॅटेगरीची फक्त ओपन असतील तर ओपनचे विद्यार्थ्यांना 100% फीज भरायची आहे आणि जे EWS आणि OBC आणि SC/BCच्या विद्यार्थ्यांना 50% फीज भरावी लागणार आहे. SC/BC म्हणजे SBC ज्याला स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हटलं जातो ते व्हिजे NT1, 2, 3च्या मुलांना आणि मुलींना दोघांना पण 10% फीज भरावी लागणार आहे. एकंदरीत फीच्या संदर्भामध्ये MBBSला 7 लाखापासून 14 लाखापर्यंत, त्याचबरोबर BAMSला 1,65,000 पासून 3,10,000पर्यंत विविध 126 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस 22 कॉलेजेस आहेत, ते जर वजा केले तर एक दरम्यान 104 कॉलेजेसमध्ये आपल्याला अशा प्रकारची फीज असते. गव्हर्नमेंटमध्ये मात्र तुम्हाला ती फीज अगदी नाममात्र असते, 52,000 रुपये एवढी फीज आहे आणि कॅटेगरीला मात्र ती फारच कमी 1,000-2,000 रुपयेच एवढी होते. तर ही आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये भरावी लागत असते. BDS कॉलेजमध्ये मात्र 2,10,000 पासून 4,10,000पर्यंत फीज आहे. इकडे सुद्धा आपल्याला 10% फीज या सर्व कॅटेगरीसाठी मुलींसाठी राहील आणि त्याचबरोबर ज्या मुलांना म्हणजे त्यामध्ये SC/BC EWS ओपनच्या मुलांना पूर्ण फीज भरावी लागेल आणि OBCच्या सर्व मुलांना 50% फीज भरावी लागणार आहे. म्हणजे BDS असू दे, BMS असू दे, BUMS असू दे, BHMS असू दे, MBBS असू दे किंबहुना सर्व मेडिकल कोर्सेसच्या अलाइड कोर्सेसमध्ये सुद्धा या फी माफीचा लाभ तुम्हाला 100% मिळणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना फीच्या संदर्भातला कसल्याही प्रकारची शंका राहिलेली असेल असं मला वाटत नाही. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.